नमस्कार. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. काल रात्री ही कामं मी केली नाही, कारण जसं मी म्हटलेलं तुम्हाला ब्लाऊज पीस मला फोल्ड करून तयार करून ठेवायचा होता, वेणी तयार करून ठेवायची होती. पण काल रात्री ऑलरेडी 11 वाजलेले आणि 11 नंतर मग बाकी सगळ्या गोष्टी करून परत सकाळी पण लवकर उठायचं होतं, म्हणून मग मी त्या गोष्टी रात्री नाही केल्या. म्हटलं त्याच्यापेक्षा मी आत्ता व्यवस्थित नीट झोपेन आणि सकाळी अजून थोडीशी 10-15 मिनटं लवकर उठून या गोष्टी करेन. तर सर्वात आधी मी वेणी तयार करून घेते. तर वेणी तयार करायचं आहे मला, पण मला खरंच कळत नाही आहे की म्हणजे मी करेन ते व्यवस्थित होईन की नाही. ॲक्च्युली मी थोडासा व्हिडिओ वगैरे बघायला पाहिजे होते, पण मी व्हिडिओ वगैरे बघितले नाही. फक्त अशीच बघून म्हणजे थोडंसं एक विचार केला आहे मी कशा पद्धतीने करायची. आणि मी काल जिथून पानं घेतली ना, त्या भैयाला मी सांगितलेलं की भैया मुझे आप ना एक जैसे पान दो, मतलब सब म्हणजे एकाच साईजचे सगळे दे. तर मला ते बोलला की एक साईजचे पान दिले, पण एक साईजचे पान नव्हते ते. मग मी सगळे ना एक एक साईजचे थोडे थोडे करून बाजूला वेगवेगळे करून घेतले. आणि आता ना मी वेणी काढून घेते, म्हणजे मला आयडिया येईल की कशा पद्धतीने किती पानं आपल्याला लावायची आहेत ते. तर ना मी 2-2 अशी 6 पानं घेतली आहेत बघा. आणि आतल्या साईडने थोडीशी फोल्ड करून मग मी काय करणार आहे, शिवून घेणार आहे. कारण ही वेणीच तशी होती शिवण्यासारखी, कारण बऱ्याच वेळा ज्या आपल्या वेगळ्या वेण्या येतात ना त्याच्यामध्ये तार असते, मग त्या तारेमध्ये मग आपण काही करू शकलो नसतो. पण ही विणलेली वेणी होती आणि त्याला सुतळ पण होती, त्याच्यामुळे मी जेवढी धाग्याने शिवत होती ना ते सुतळीमध्ये छान ती व्यवस्थित ॲडजस्ट होत होती आणि मस्त अशी त्याला ग्रीप मिळत होती. फक्त माझ्याकडनं एक चुकी हे झाली की ना ही पानं जास्त खेचायची नव्हती. म्हणजे आपण कसं सुई जेव्हा वरती खेचतो ना तेव्हा जास्त अशी खेचायला नव्हती पाहिजे होती. ॲक्च्युली मी खेचली आणि मधलं एकच पान ना थोडंसं लूज झालं, म्हणजे ते फाटलं गेलं, त्याच्यामुळे ते लूज झालं. आता मला नेक्स्ट टाइम आयडिया आली की कशा पद्धतीने असे आपण ह्या वेण्या लावू शकतो. ॲक्च्युली ते कार्डबोर्डवरती पण चिपकवतात किंवा त्याच्यावर शिवतात वगैरे, पण ना ते कार्डबोर्ड माझ्या पाठीमागच्या साईडला ना खूप मोठं झालं असतं. मला तेवढं मोठं असं नको होतं आणि मला ना वाटत होतं अजून थोडंसं म्हणजे जवळजवळ मी करायला पाहिजे होते. मी थोडं लांब लांबच केलं. बघेन आता पुढच्या वेळेस म्हणजे माझ्या लक्षात राहील की कशा पद्धतीने आपण केलं तर कशी गोष्ट म्हणजे दिसते आणि कशा पद्धतीने दिसून येईल ती. पण व्हाईट कलरवर ग्रीन कलर हा असा चांगला दिसत होता, पण आत्ता जेव्हा मी फोल्ड केलं तेव्हा बघा मला कळलं की थोडासा खूपच जास्त असा गॅप वाटतोय. प्रत्येक ठिकाणी मध्ये मध्ये अजून थोडं थोडं पाहिजे होतं, जे माझ्याकडनं राहून गेलं. पण मी म्हटलं आता राहू दे, कारण माझ्याकडे पानं पण तेवढी नव्हती, कारण मध्ये जरी मी लावायला गेली असती ना तर अजून 10 पानं लागली असती. तर म्हणून मग मी नाही लावलं. कलश तयार करून ठेवते. यावेळेस मी लक्ष देऊन म्हणजे जसं तुम्ही सांगितलेलं तशा पद्धतीनेच खालून वरती बोटं ओढली आहेत मी. तर अशाच छोट्या छोट्या गोष्टी माझ्या काही चुकत असतील किंवा माझ्याकडनं काही राहून जात असतील तर प्लीज मला कमेंटमार्फत सांगा, म्हणजे मला देखील कळेल आणि मला देखील माझ्या चुका सुधारवण्याचा एक चान्स मिळेल आणि मी पुढच्या वेळेस ती चूक करणार नाही. तर अशा पद्धतीने हे दोन्ही भरून घेतलेत बघा. पूर्ण खालचा जो आहे तो मी तांदळाने भरून घेतला, कारण खालचा बेस व्यवस्थित राहिला तर खूप छान अशी आपली देवीची मूर्ती आहे ना, मूर्ती म्हणण्यापेक्षा जे आपण देवीला साडी वस्त्र नेसवणार आहोत ना ते खूप छान दिसतं. आणि खालचा बेस व्यवस्थित असला पाहिजे, म्हणजे थोडासा व्यवस्थित राहिला, कारण वरचा जो तांब्या आहे माझा तो छोटा आहे. आणि जसं मी म्हटलेलं बघा भगवा कलर जो आपला केशरी कलर आहे तर त्या कलरची, आणि हा ना मी कॉटनचा घेतलेला, तर हा परफेक्ट झाला, म्हणजे अगदी छान झाला. म्हणजे याचे प्लेट्स खूप सुंदर पडतात. म्हणजे याच्या आधी जो तुम्ही पिवळ्या कलरचा बघितला असेल ना तर तो पिवळ्या कलरच्या प्लेट पाडायला थोडासा वेळ पण जास्तीचा जातो आणि ना त्या खूप जास्त अशा फुलून येतात. कॉटनच्या कपड्याच्या तिथल्या तिथे जर तुम्ही इस्त्री मारली, त्याला प्रेस केलं तर अगदी तिथल्या तिथे राहतात, अगदी काही त्या लूज पण पडत नाहीत. आणि तुम्हाला जसं द्यायचं असेल शेप, प्लेट्स पाडायचे असतील किंवा तुम्हाला पाठीमागे पिनअप पण करायचे असतील ना तर तशाच्या तशा राहतात, त्याच्यामध्ये अगदी काही होत नाही. बघा मी आता तुम्हाला इथे दाखवते बघा, मी करून घेतल्यात आणि या प्लेट अगदी सुरेख दिसत होत्या. तेव्हाच मला वाटलं अरे किती मस्त प्लेट पडल्यात. याच्यामध्ये थोडासा मी विचार करत होती पहिला ना की पाठीमागे पिना लावायचा, पण मी तसं नाही केलं मग. आणि नंतर मी म्हटलं हा जो ग्रीन कलरचा मी दुसरा ब्लाऊज पीस आणलेला याचा ना जसं साडीला पदर असतो तशा पद्धतीचं काहीतरी करायचं. जेव्हा हा ब्लाऊज पीस ओपन केला तेव्हा मला कळलं ही जी किनारी आहे, जो काठ आहे ना तो एकाच साईडने होता, तो दोन्ही साईडने नव्हता. मग दोन्ही साईडने त्याला कसा वापरायचा याचा विचारात मी पडलेली. तर हा पेपर मी असा लावून घेतलेला बघा आणि वरती आंब्याचा टाळा लावलाय.
सर्वात आधी आता पूजा करायची म्हटलं की दिवे प्रज्वलित करून घ्यायचं. छान त्याची पूजा करून घेतली मी हळद कुंकू लावून. आणि आज पण मला जेवढं जमेल तेवढं मी लवकरात लवकर, म्हणजे जेवढं माझं आवरत होतं आणि जेवढं मला शक्य होत होतं ना तेवढं मी सुंदर पद्धतीने कॅप्चर करण्याचा प्रयत्न करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खाली तांदूळ मूठभर मी घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये अष्टदल कमल काढलेला आहे. थोडेसे मध्ये देखील मी तांदूळ टाकते म्हणजे पूर्ण असं छान तयार होतं. याच्यावरती हळद कुंकू आणि मी डायरेक्टच बसवते. मी साईडला वेगळं काही असं तयार करून घेते आणि नंतर मग वरती वेगळं साईडला उचलून ठेवते, असं नाही करत. इथे बघा साडीच्या प्लेट्स, अगदी साडीच माझ्या तोंडातून निघत आहे बघा. म्हणजे हा ब्लाऊज पीस होता ना, अगदी छान बसल्या आहेत बघा प्लेट्स आणि खूप जास्त पण फुलल्या नाहीत. गेल्या वेळेस मी थोडंसं एका साईडला मांडलेलं पूजा, म्हणजे जो कलश होता एका साईडला ठेवलेला आणि दुसऱ्या साईडला बाकीच्या गोष्टी ठेवलेल्या. पण यावेळेस मी मध्यभागीच ठेवलं आहे, म्हणजे खूप जास्त असं एका साईडला पण नाही आणि खूप जास्त दुसऱ्या साईडला पण नाही, मधोमध ठेवलं आहे. आणि पानं तर खूप सुरेख मिळाली मला आणि खरंच या पानांनी माझं एक खूप मोठं काम केलं. म्हणजे या ज्या पानांच्या ज्या फांद्या होत्या ना त्या अगदी जाड मजबूत अशा होत्या, त्याच्यामुळे ना त्याच्यावर जो मला पदर ठेवायचा होता ना आईसाठी तो खूप सुंदर राहिला बघा. वेणी पण बघा आता याच्यामध्ये इथे काहीच कळून येत नाही कारण पाठीमागे ग्रीन ग्रीन दिसते. हा जो पदर आपण ठेवला म्हणजे ब्लाऊज पीस ठेवला ना तो मी जस्ट त्याच्या पानांच्या ह्याच्यावरतीच ठेवला आहे बघा. मी त्याला कुठे काही वेगळं असं ते मिळते ना कडी वगैरे त्याच्यामध्ये मी कुठेही अटकवलं नाही आहे. या फांद्यांच्याच जोरावरती मी तो पदर ठेवला आहे आणि माझी पूजा आता संपन्न झालेली आहे. सगळीकडे दिवे जे पुढचे पूजेला वगैरे मला लावायचे आहेत ना ते पण मी लावून घेते, प्रज्वलित करून घेते. जसं मला हे रश्मीने सांगितलेलं खूप छान आठवतं की मी जेव्हा असं म्हटलेलं की दिवे लावतोय आपण किंवा पेटवतोय म्हणण्यापेक्षा असं म्हणलेलं खूप चांगलं असतं. म्हणजे तर मी पण ह्या सगळ्या सुधारणा तुमच्या मार्फतच करत असते. तर माझ्याकडनं काही चुकत असेल तर मला नक्की समजून घ्या, मला कमेंट करा की ज्याच्यातनं मी देखील अजून काहीतरी छान असं शिकेन. देवपूजा जी होती ती मी सकाळी जेव्हा मला वेळ असतो ना तेव्हा मी सकाळीच पोथी वगैरे वाचून म्हणजे जाते. आरती वगैरे सगळं सकाळीच करून जाते. संध्याकाळी तर आपण परत एकदा आरती धूप वगैरे सगळं करतोच, पण सकाळी माझ्याकडे वेळ होता तर मी सगळ्या गोष्टी करून घेतला. देवीला नैवेद्य दाखवून घेतला. गणपती बाप्पांना पण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवलेला. आईला आपलं 5 फळं होती, लाया बताशे होते, दूध साखरेचा नैवेद्य ठेवून घेतलेला आणि खूप सुंदर अशी पूजा झालेली. आता मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. आजची पूजा पण खूप छान झाली. म्हणजे लक्ष नजरच हटत नाही अशी पूजा झाली आणि मी इमॅजिन पण केलं नव्हतं एवढी खूप छान झाली. म्हणजे हे जे ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस मी जो वापरलाय ना तो माझ्या मनात नव्हता. मी म्हटलं की चला आपण बघूया असा ब्लाऊज असा वेगळ्या पद्धतीने काही. मला ऍक्च्युली ओढणीसारखं किंवा साडीसारखं काहीतरी करायचं होतं जसं मी तुम्हाला म्हटलं
वेगळं काहीतरी करायचं होतं, पण ते काही जमलं नाही. पण नंतर माझ्या मनात काय आलं काय माहिती, मी म्हटलं चला ते आपण प्रेस करू असं ओढणीसारखं. आणि ना काय झालं, जेव्हा मी ब्लाऊज पीस खोलला ना तेव्हा त्याला वन साइडेड बॉर्डर आहे, दोन्ही साईडला बॉर्डर नव्हती म्हणजे त्या ब्लाऊज पीसला. तर मग म्हटलं काय करायचं, तर मग मी आणि फांद्या ना ज्या आपण काल आणलेल्या त्या खूप अशा जाड जाड होत्या, म्हणजे अशा एक 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 सिंगल पानं किंवा असे दोन दोन छान अशा जाड मजबूत फांद्या होत्या. त्याच्यामुळे ते जो आपण ब्लाऊज पीस पाठीमागे ठेवला ना तो छान राहायला गेला आणि खरंच खूप सुंदर वाटतंय. अजूनही काय काय करायचं होतं, पण आता वेळेअभावी म्हणजे वेळ कमी असतो आणि या सगळ्या गोष्टी करत बसून तेवढ्या कमी आहेत. आणि मग माझा वेळ पण म्हणजे आता निघून चाललाय. तर आता मला बाकीची पण कामं आहेत, कारण मला साडी नेसायची आहे, थोडंसं टिफिनचं पण काम करायचंय आणि त्याचं पण शूट करायचं बाकी असतं, जसं मी ते तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर आजची पूजा खूप मनासारखी झाली, मनापेक्षा म्हणजे जेवढं मी मनात ठरवलेलं त्याच्यापेक्षा पण खूप छान झाली आणि खूप छान वाटतंय. तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन असेल आजच्या ब्लॉग मध्ये तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आज काही मी संध्याकाळचं शूट घेणार नाहीये. आज मी तुम्हाला म्हणजे आजचा एकच ब्लॉग बघायला मिळेल. गेल्या वेळेस तुम्हाला मी म्हणजे संध्याकाळचं रुटीन आणि सकाळचं असं दोन्ही रुटीन दाखवलेलं. तर आज ह्यावेळेस मी फक्त सकाळचं मॉर्निंगचंच रुटीन दाखवणार आहे. संध्याकाळचं रुटीन गुरुवारचं सेमच असतं, असं काही वेगळं नसतं, जे मी बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे तो नाही करणार. आजचा ब्लॉग उद्या तुम्हाला नेहमीच्या वेळेवर बघायला मिळेल. शॉर्ट मध्ये पण टाकेन. आणि आज गुरुवार आहे, अनायसे गुरुवार पण आलाय आणि आज आपले 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील अशी आशा करते. कारण काल माझ्या मते 9980 झालेले रात्रीपर्यंत आणि आज सकाळी बघितले तर 998689 असे होते. तर आता मी संध्याकाळपर्यंत तरी झालेले असतील, म्हणजे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. आणि आज बघा ना, म्हणजे जसं मी बोलते ना, माझ्या बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात ज्याच्यासाठी भरपूर वाट बघितलेली असते, तर त्या गोष्टी नेहमी गुरुवारच्याच होतात. तर त्याच्यासाठी सगळ्यांना म्हणजे आता मी शब्दात पण नाही व्यक्त करू शकत. जेव्हा 10,000 होतील पूर्ण तेव्हा त्या सगळ्या गोष्टी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. 10,000 गोष्टी म्हणजे होण्यासाठी मी खूप प्रयत्न केलेत, म्हणजे खूप मेहनत घेतली आहे त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर अजून खूप अचीव पण करायचंय. त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हवाय, तुमच्या सगळ्यांचं प्रेम असं सोबत नेहमी कायम असू दे. तर चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.